नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपल्या बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, या वर्षीची म्हणजे 2026ची IBPSच्या जेवढ्याही जाहिराती येणार आहेत त्या जाहिरातींना त्या नोटिफिकेशनला आता सुरुवात झाली आहे आणि IBPS प्रोबेशनरी ऑफिसरचं नोटिफिकेशन ऑफिशियली हे आऊट झालेलं आहे, प्रसिद्ध झालेलं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये याच नोटिफिकेशनबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. महत्त्वाचे जे काही ठळक मुद्दे आहेत तेच आपण डिस्कस करणार आहोत. बाकी त्याचा सिलेबस आणि त्याचं प्रिपरेशन कसं करायचं आहे याचा एक वेगळा व्हिडिओ आपण करणार आहोत. यात फक्त काही महत्त्वाचे पॉईंट्स जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना खूप काळजीपूर्वक ते ऐकायलाही पाहिजेत आणि काळजीपूर्वक ते वाचून तो फॉर्म भरायला पाहिजे, असे सगळे मुद्दे. आणि या नोटिफिकेशनमध्ये मेजर चेंजेस मेन्सची जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये बघायला मिळत आहेत ते मुद्दे, असे सगळे आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो दिलेली आहे. मित्रांनो, बघूया हे नोटिफिकेशन. त्याआधी बोर्डेज करिअर अकॅडमीची जी नवीन ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅच आहे ही 6 जुलैपासून मित्रांनो सुरू होते आहे. याच्यामध्ये संपूर्ण बँकिंगच्या ज्या एक्झाम्स असतात त्या कव्हर होणार आहेत. सोबत आता जी आलेली ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरची जी पोस्ट आहे किंवा जे नोटिफिकेशन आहे त्याची पण तयारी मित्रांनो या बॅचमध्ये होणार आहे. सोबत MBA CET 2027 जे देणारे कॅन्डिडेट आहेत त्याची पण तयारी या बॅचमध्ये होणार आहे. 6 जुलैपासून ही बॅच मित्रांनो सुरू होते आहे. ठीक आहे, सुरू करूया. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरला संत एकनाथ रंगमंदिरच्या बाजूला बोर्डेज करिअर अकॅडमीची मेन ब्रँच आहे. तिथे आपण मित्रांनो येऊन डायरेक्ट व्हिजिट करून या सगळ्या बॅचेसबद्दल आपण माहिती घेऊ शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर, हेल्पलाईन नंबर दिलेले आहे, तिथे जाऊन आपण कॉन्टॅक्ट करून ही माहिती घेऊ शकता. मित्रांनो, 2026चं आलेलं नोटिफिकेशन आहे आणि IBPS PO प्रोबेशनरी ऑफिसरचं मी आता सांगितल्याप्रमाणे नोटिफिकेशन, त्यातल्या महत्त्वाच्या डेट्स आपण बघून घेऊ आणि मग जे पॉईंट्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत त्याच्यावर आपण एक नजर टाकूया. मित्रांनो, ऑनलाइन रजिस्ट्रेशन मतलब कि फॉर्म भरना कब से शुरू हो चुका है. तर मित्रांनो, ऑनलाइन रजिस्ट्रेशनला आजपासून म्हणजे 1 जुलैपासून सुरुवात झाली आहे. 1 जुलैपासून सुरुवात झाली आहे आणि 21 जुलैपर्यंत ऑनलाइन रजिस्ट्रेशन आपल्याला करता येणार आहे. आता याच्यामध्ये एक महत्त्वाची जी चेंज बघायला मिळतोय जो मागच्या वर्षी नव्हता तो हा आहे की आतापर्यंत विंडो ओपन होत नव्हता. जर का ॲप्लिकेशनमध्ये काही करेक्शन करायचं असेल किंवा त्याला एडिट करायचं असेल तर एडिट साठीचा जो विंडो होता तो आतापर्यंत कधीच IBPS कडनं हा ओपन होत नव्हता. आता मात्र मित्रांनो हा विंडो जो आहे हा ॲप्लिकेशन मध्ये काही जर तुम्हाला चेंजेस करायचे असतील कॅन्डिडेटला तर ऑफिशियल वेबसाईटला जाऊन मित्रांनो तुम्हाला हा विंडो ओपन होणार आहे आणि हा 21 जुलै जी त्याची लास्ट डेट आहे त्याच्यानंतर 2 दिवसाच्या नंतर हे जे आहे तर हा विंडो एडिट विंडो जो आहे हा ओपन होणार आहे. ठीक आहे, हे महत्त्वाचा चेंज, मेजर चेंज या वर्षीच्या या नोटिफिकेशनमध्ये बघायला मिळतोय. बाकी ऑनलाईन एक्झामिनेशन जी होणार आहे प्रिलिमिनरीची ती ऑगस्टमध्ये आहे. रिझल्ट याचा सप्टेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये लागेल किंवा सेकंड वीकमध्ये आणि मेन्सची एक्झाम मित्रांनो ही ऑक्टोबर 2026 आणि नोव्हेंबर 2026ला म्हणजे नेक्स्ट मंथमध्येच लगेच त्याचा रिझल्ट मित्रांनो असणार आहे. आणि बाकी सगळ्या प्रोसेस ज्या आहेत या नेहमीप्रमाणे इंटरव्ह्यू नोव्हेंबर एंड किंवा डिसेंबरच्या सेकंड वीकमध्ये होतील आणि जानेवारी 2027ला म्हणजे नवीन वर्षी आपण जे आहात हे सिलेक्ट झालेल्या कॅन्डिडेटचं सक्सेसफुल कॅन्डिडेटचं अलॉटमेंट मित्रांनो होणार आहे. ह्या झाल्या महत्त्वाच्या तारखा, त्याच्या डेट्स आणि बाकीची सगळी माहिती. आता मित्रांनो याच्यामध्ये वॅकन्सीज किती आहेत तेही आपण बघणार आहोत. सोबत
इकडे इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल त्याच्यावरही आपण जाऊयात. पार्टिसिपेटिंग बँका या तुम्हाला ऑलरेडी सगळ्या माहीत आहेत, म्हणून त्याच्यावर काही पुन्हा जायची म्हणजे किंवा डिस्कस करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. आपण काय करूया मित्रांनो, डायरेक्ट जे आहे तर येस इंडेक्सच आहे हा. इकडे इलिजिबिलिटी क्रायटेरियाकडे जाऊया. इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो पेज नंबर 2 वर जो आहे तो इलिजिबिलिटी क्रायटेरिया. येस ओके. या पार्टिसिपेटिंग बँका आहेत, याच्यामध्ये या सगळ्या बँका. स्केल दिलेला आहे, स्केल बद्दल बघून घेऊ. प्रोबेशनरी ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनी याचा जो स्केल असणार आहे तो बेसिक आहे 40,480 है ना, त्याचा बेसिक पे आहे. आणि बाकीचे सगळे ऑफिशियल अलाउन्सेस वगैरे सगळे जे इन्क्लूड करून जो आहे ती सॅलरी 85,920 इतकी ती मित्रांनो बघायला मिळते आहे. ठीक आहे, पुढे जाऊ. इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघून घेऊया मित्रांनो. मिनिमम एज जे आहे ते आहे 20 इयर्स आणि मॅक्झिमम एज हे 30 इयर्स आहे. ठीक आहे, म्हणजे कमीत कमी वय 20 वर्ष पाहिजे, जास्तीत जास्त 30 वर्ष पाहिजे. त्याच्यानंतर हा जो कॅन्डिडेट आहे हा 2 जुलै 1996च्या आधीचा त्याचा जन्म झालेला नसावा आणि 1/7/2006च्या नंतरच त्याची डेट ऑफ बर्थ नसावी. थोडक्यात या 2 तारखांच्या मध्ये आणि इयरच्या मध्ये जर का त्याचा डेट ऑफ बर्थ असेल तर तो या एक्झामसाठी किंवा हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी मित्रांनो तो पात्र आहे, तो इलिजिबल आहे. एज रिलॅक्सेशन जे आहे 5 वर्ष SC ST साठीचं एज रिलॅक्सेशन, OBC 3 इयर्स आणि बाकीचे सगळे नेहमीप्रमाणे जे एज रिलॅक्सेशन असतात त्याचप्रमाणे मित्रांनो ते आहेत. हे झालं इलिजिबिलिटी क्रायटेरियाच्या बाबतीतलं. आता पुढे आपण काही महत्त्वाचे पॉइंट्स कव्हर करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत मित्रांनो. याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या सगळ्या याच्यात दिलेल्या आहेत है ना. भरपूर मोठं असं हे नोटिफिकेशन मित्रांनो आहे. गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. EWS कॅन्डिडेट साठीच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघून घेऊया मित्रांनो. याच्यामध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशनचा जो क्रायटेरिया आहे, कुठलाही ग्रॅज्युएट हा जो आहे मित्रांनो याला अप्लाय करू शकतो. एनी ग्रॅज्युएट शुड अप्लाय, कुठलाही ग्रॅज्युएट याला अप्लाय करू शकतो. आता ही जी डिग्री आहे ही किती तारखेपर्यंत मित्रांनो म्हणजे हे काउंट होणार आहे, म्हणजे किती तारखेपर्यंत ही जी डिग्री आहे किंवा हे जे सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे आलेलं असलं पाहिजे. तर 21 जुलै म्हणजे थोडक्यात जी लास्ट डेट आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची 21 जुलै 2026 पर्यंत तुमच्याकडे डिग्रीचं सर्टिफिकेट हे आलेलं असलं पाहिजे असा त्याचा अर्थ मित्रांनो होतो. कुठल्याही पर्सेंटेजची अट नाही आहे. आपण कुठल्याही शाखेचे जर का ग्रॅज्युएट असाल तर याला अप्लाय करू शकता. ठीक आहे, पुढे जाऊया मित्रांनो. महत्त्वाचे काही असतील तर तेही आपण एकदा कव्हर करून घेऊ काही पॉईंट्स जे आहेत. आता याची फीस किती आहे? ऑनलाईन रजिस्ट्रेशनची फीस मित्रांनो 175 रुपीज आहे SC ST आणि PWBD कॅन्डिडेटसाठी, आणि बाकीचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 850 रुपये इतकी फीस आहे. ठीक आहे, एक्झामचं जो स्ट्रक्चर आहे ते कसं असेल मी आता सांगितलं की मेन्समध्ये मेजर चेंजेस आहेत. प्रिलिमिनरी मात्र नेहमीप्रमाणे आहेत. 3 सब्जेक्ट आहेत, त्याच्यामध्ये इंग्लिश जे आहे 30 क्वेश्चन आणि 30 मार्क आहे. 30 क्वेश्चन 30 मार्क आहेत, 20 मिनिटाचा वेळ आहे. क्वांट मध्ये 35 क्वेश्चन 30 मार्क आहेत, 20 मिनिटाचा वेळ आहे. त्याच्यानंतर रिझनिंग 35 क्वेश्चन 40 मार्क आहेत, 20 मिनिटाचा वेळ आहे. सगळे 100 मार्क आहेत आणि तेवढेच प्रश्न आहेत, 60 मिनिटाचा सगळा मिळून वेळ आहे. सेक्शनल टायमिंग नेहमीप्रमाणे आहे. आता जे मेजर चेंजेस बघायला मिळतात ते इकडे मेन्स मध्ये आहेत, ते आपण इथे बघून घेऊया मित्रांनो. बघा मेन्स मध्ये रिझनिंग जे आहे बघा इकडे रिझनिंगचे 40 क्वेश्चन आहेत, 60 मार्क आहेत. मार्क वाढलेले आहेत.
45 मिनिटं आहेत. मागच्या वर्षीपेक्षा मार्क्स जे आहेत ते वाढलेले आहेत. त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस जे आहे त्याच्यामध्ये 50 क्वेश्चन आहे आणि 60 मार्क्स आहे. म्हणजे वेटेज जबरदस्त असं वेटेज हे या जनरल अवेअरनेसला दिलेलं आहे ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस इयर. ठीक आहे. आणि 35 मिनिटाचा वेळ मित्रांनो आहे. इंग्लिश लँग्वेज 40 क्वेश्चन 20 मार्क आहेत. म्हणजे एकदमच इंग्लिशचं जे आहे ते वेटेज कमी करून टाकलेलं आहे मित्रांनो. 40 प्रश्न आहेत आणि 20च मार्क आहेत. 35 मिनिटाचा वेळ आहे. त्याच्यानंतर डेटा अनालिसिस आणि इंटरप्रिटेशनला मात्र 40 क्वेश्चन म्हणजे 40 क्वेश्चन आणि 60 मार्क आहे. इकडे वेटेज मित्रांनो वाढताना दिसतंय रिझनिंग, जनरल अवेअरनेस आणि डेटा इंटरप्रिटेशन मध्ये. ठीक आहे. डेटा इंटरप्रिटेशन 40 क्वेश्चन 60 मार्क आहेत. 45 मिनिटाचा वेळ आहे. 170 प्रश्न आहेत. हा एक चेंज आहे. 200 मार्क आहेत आणि 160 मिनिट मित्रांनो याला असणार आहे. तर मेजर चेंज आहे. इंग्लिशची भीती असणाऱ्यांसाठी ही चांगली गुड न्यूज आहे की थोडंसं वेटेज मित्रांनो, थोडंसं नाही बऱ्यापैकी वेटेज जे आहे ते कमी इंग्लिशचं केलेलं आहे. परंतु डेटा अनालिसिस आणि इंटरप्रिटेशनचं जे आहे ते वेटेज मित्रांनो इथे वाढलंय. रिझनिंगचं पण वेटेज मार्कांचं इन्क्रीज केलेलं आहे. पुढे जाऊया, बघूया काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत का. डिस्क्रिप्टिव्ह पेपर मित्रांनो आहे. एसे आणि कॉम्प्रिहेन्शन त्याच्यामध्ये आहे. 2 प्रश्न असतील, 25 मार्क आहेत. 30 मिनिटाचा वेगळा वेळ याच्यामध्ये असणार आहे. ठीक आहे. पर्सनॅलिटी टेस्ट आहे. इंटरव्ह्यू बद्दलची सगळी माहिती दिलेली आहे. जेव्हा तुम्ही मेन्स क्लिअर कराल त्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी मित्रांनो की पात्र ठराल. रॉंग मार्क्स आहेत का, ऑनलाईन एक्झाम ही असल्या कारणानं प्री आणि मेन्समध्ये हे दोन्हीमध्ये पण तुम्हाला जे आहे तर इकडे 0.25 इतकी जी आहे नेहमीप्रमाणे निगेटिव्ह मार्किंग ही असणार आहे. ठीक आहे. तर मला असं वाटतं की एक्झामिनेशन सेंटर्स बद्दलची माहिती इकडे दिलेली आहे. तुम्हाला जवळ असणारे एक्झामिनेशन सेंटर्स तुम्ही चूज करू शकता. वॅकन्सीज आपण बघूया नेमक्या वॅकन्सीज किती आहेत. वॅकन्सीज बद्दलचं प्रोव्हिजनल अलॉटमेंट आहे. पुढे जाऊ आपण बघूया वॅकन्सीज. बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन बद्दलची इन्फॉर्मेशन आहे. कॉल लेटर फॉर प्रिलिमिनरी एक्झाम, हाऊ टू अप्लाय. ठीक आहे ना. करताना घ्यायची, अप्लाय करताना घ्यायची काळजी. मोड ऑफ पेमेंट आहे ऑनलाईन तुम्हाला पेमेंट करायचं आहे 175 रुपये. मी आता सांगितल्याप्रमाणे SC/ST कॅन्डिडेट PWBD साठी आहे आणि बाकीचे कॅन्डिडेट जे आहेत ते 850 रुपीज आहे. 2 दिवसासाठी जे आहे तर विंडो ओपन होणार आहे. त्याच्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे 21 जुलैच्या नंतर पुढचे 2 दिवस. आता वॅकन्सीज ज्या आहेत त्या बघून घेऊयात आपण की कुठल्या बँकांमध्ये सगळ्यात जास्त वॅकन्सीज आहेत है ना. बघून घेऊया कुठे कॉल लेटर्स. येस, हे बघा वॅकन्सीज मित्रांनो. टोटल ज्या वॅकन्सीज आहेत या टोटल वॅकन्सीज आहेत 6715 एवढ्या वॅकन्सीज आहेत. याच्यामध्ये SC कॅटेगरीसाठी सगळ्या बँकांचे मिळून आता बँका कुठल्या कुठल्या पार्टिसिपेट करतात तर 11 बँका आहेत मित्रांनो. बँक ऑफ बडोदा, त्याच्यानंतर बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया. त्याच्यामध्ये इंडियन बँक जी आहे या बँकेनी ज्या वॅकन्सीज आहेत त्या रिपोर्ट केलेल्या नाही आहेत, नॉट रिपोर्टेड. इंडियन ओव्हरसीज बँक जी आहे त्यांनी वॅकन्सी रिपोर्ट केलेल्या आहेत. पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक. हा म्हणजे थोडक्यात काय तर या 11 पैकी 3 बँकांनी जे आहे ते ज्या वॅकन्सीज आहेत त्या रिपोर्ट केलेल्या नाही आहेत. त्यांच्या वॅकन्सीज इथे बघायला मिळत नाही आहेत. 11 पैकी 3 केलेलं नाही आहे इथे वॅकन्सीज रिपोर्ट. म्हणजे 8 ज्या बँका आहेत त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या बँका आहेत बघा. युको बँक नाही आहे, युनियन बँक नाही आहे आणि इंडियन बँकेने या वॅकन्सीज रिपोर्ट केलेल्या नाही आहेत. बाकी सगळ्या बँका, बँक ऑफ बरोडा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक
या बँकांनी वॅकन्सीज रिपोर्ट केलेल्या आहेत आणि या सगळ्या मिळून 6,715 इतके वॅकन्सीज आहेत. मागच्या वर्षीपेक्षा तब्बल 1,500 वॅकन्सीज या जास्त या वर्षीच्या आहेत. एक चांगली संधी या सरकारी बँकांचं अधिकारी व्हायची, ऑफिसर व्हायची ही मित्रांनो आहे. त्यामुळं हा चान्स मिस करता कामा नये. सगळ्यात जास्त वॅकन्सीज कुठल्या बँकांमध्ये आहेत तर बँक ऑफ बरोडामध्ये या 1,900 म्हणजे 1,900 इतक्या वॅकन्सीज बघायला मिळत आहेत. कॅटेगरी निहाय इकडे दिलेलं आहे. ही PDF बोर्डेज करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला पण आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्ही जाऊन तिथनं हे डाउनलोड करून घेऊ शकता. बँक ऑफ महाराष्ट्राने पण तब्बल 1,100 वॅकन्सीज बँक ऑफ महाराष्ट्राच्या आहेत आणि कॅनरा बँकेच्या 1,500 वॅकन्सीज मित्रांनो आहेत. म्हणजे 1,500 कॅनरा, बँक ऑफ महाराष्ट्र 1,100 आणि 1900 म्हणजे 1,900 या बडोदा बँकेच्या आणि बाकी सगळ्या बँकांच्याही मला वाटतं जवळपास 500+ इतक्या वॅकन्सीज आहेत. एक चांगल्या वॅकन्सीज मित्रांनो यावर्षी बघायला मिळत आहेत. तर ही संधी मित्रांनो आपल्याला सोडायची नाही आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे आणि बाकी जर काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. बोर्डेज करिअर अकॅडमी कायम तुमच्या सोबत मागच्या 25 वर्षापासून ही राहिलेली आहे. याही इथून पुढेही ते तुमच्या सोबत असणार आहे. 6 तारीख लक्षात ठेवा. 6 जुलैपासून बोर्डेज करिअर अकॅडमीची नवीन बॅच ऑनलाईन ऑफलाईन सुरू होते आणि बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला पहिल्यांदा जे मुलं व्हिजिट करत असतील त्यांनी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन मित्रांनो प्रेस करा. म्हणजे वेळोवेळी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत ह्या जाहिराती ज्या आहेत त्या पोहोचतील. चला मित्रांनो इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.